नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे कॉमर्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बी-कॉमबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. बॅचलर ऑफ कॉमर्समध्ये कोणकोणते प्रकारचे सब्जेक्ट आहेत, त्याच्यानंतर तुम्ही काय काय करू शकतात, कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्ही कोणकोणते मास्टर्स कोर्स याच्यानंतर करू शकतात, या सर्वांबद्दल आपण या व्हिडिओजमध्ये चर्चा करणार आहोत. सर्वात पहिले बघा, आपण थोडी याच्याबद्दल डिटेल्स समजून घेऊ. सर्वात पहिले बघा, हा कोणत्या लेवलचा कोर्स आहे. तर हा एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. ते केल्यानंतर तुम्ही एक ग्रॅज्युएट म्हणून ओळखले जाल. तुमच्याकडे एक डिग्री असेल. हा एक कोणता कोर्स आहे, हा डिप्लोमा आहे का नाही, हा डिग्री कोर्स आहे, जो की 3 वर्षाचा आहे, ज्याची फी 10,000 ते 1,00,000च्या दरम्यान असते. आता हा चेंजेस असू शकतो, प्रत्येक कॉलेजनुसार कोर्स फी ही चेंज असू शकते. कोणत्याही कॉलेजमध्ये 10,000च्या पेक्षा कमीही असू शकते. काही कॉलेजेसमध्ये तुम्ही बघाल तर 1,00,000च्या वरही असू शकते. हे डिपेंड करतं कॉलेज टू कॉलेज, की कशा पद्धतीचं आहे कॉलेजवर आणि युनिव्हर्सिटीवर हे डिपेंड असतं. त्याच्यानंतर अवरेज स्टार्टिंग सॅलरी कसं असणार, तुम्ही ज्यावेळेस बी-कॉम कंप्लीट करशाल तर तुम्हाला किती सॅलरी मिळेल तर तुम्हाला 2 लाख ते 6 लाखच्या दरम्यानमध्ये पर ॲन्युअल, म्हणजे वर्षाला तुम्हाला तेवढी सॅलरी मिळेल. किती? 2 लाख ते 6 लाखच्या दरम्यान तुम्हाला सॅलरी मिळेल. आता स्टँडर्ड अलग असू शकतं. काही लोक आहे ज्यांनी बी-कॉम केलं आणि ते 10 लाखाच्या वरही कमवत आहे, करोडोही कमवत आहेत. आणि काही आहे की ज्यांना 2 लाखही ॲन्युअल कमवत नाही. तर हे डिपेंड करतं की तुमच्या स्किल्सवर, तुम्ही कोणत्या कॉलेजमधून डिग्री प्राप्त केलेली आहे, तुमचं काय नॉलेज आहे, काय स्किल्स आहेत, हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुमचं इंटेन्शन कसं आहे, त्या सर्व गोष्टी मिळून तुमची सॅलरी फिक्स होत असते. तर हे एक ॲव्हरेज आहेत, एवढं मानून चला. तर बघा एक्झाम टाईप कसं असतो याच्यामध्ये. तर एक्झाम टाईपमध्ये बघा, सर्वात तुमचा 6 महिन्यानंतर एक एक्झाम घेतला जाईल आणि त्याच्या बेसनंतर तुम्ही 6 महिन्यानंतर पुन्हा देशाल. म्हणजे काय सेमिस्टर वाईज असेल. अशा याच्यामध्ये किती सेमिस्टर असेल तर 6 सेमिस्टर असेल. तर 6 सेमिस्टरच्या नंतर तुम्ही काय वर्षान ही डिग्री घेण्यास प्राप्त होऊ शकते पार केल्याच्या नंतर. त्याच्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन काय असते. मिनिमम क्वालिफिकेशन तुम्हाला फक्त 12वी असते, म्हणजे 10+2 आपण ज्याला म्हणतो 12वी. तुम्ही 12वी जर कंप्लीट केली असेल तर तुम्ही कोणत्याही स्ट्रीममध्ये असो, तुम्ही कॉमर्स नसेल तरीही तुम्ही कोर्स घेऊ शकता. तुम्ही आर्ट्सला असेल, तुम्हाला कळलं की अरे आपली आवड जी आहे ती कॉमर्समध्ये आपण दाखवू किंवा आपल्याला कॉमर्समध्ये आपण करू शकतो असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तरीही बी-कॉम करू शकता. तुम्ही जर सायन्स घेतलं असेल तरीही तुम्ही बी-कॉम करू शकतात. म्हणजेच काय, बी-कॉम हे ऑल स्ट्रीम तुम्ही करू शकतात. कोणतीही तुमची जर स्ट्रीम असेल तरीही तुम्ही बी-कॉम हा जो कोर्स आहे तो करू शकतात. यासाठी मिनिमम किती मार्क्सची रिक्वायरमेंट असेल तर 45 मार्काची. लक्षात घ्या, हे डिपेंड करतं कॉलेज टू कॉलेज, युनिव्हर्सिटी अलग असते. बघा, बहुतेक युनिव्हर्सिटीमध्ये आणि कॉलेजेसमध्ये तुम्हाला 90च्या वर लागतात, 80च्या वर लागतात. आणि काही ठिकाणी तर तुम्ही बघा, तिथं तुमच्यासाठी एंट्रन्स एक्झामही घेतल्या जातात. तर हे डिपेंड करतं कॉलेज टू कॉलेज आणि युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी. परंतु लक्षात घ्या, मिनिमम जे काही जनरल कॉलेजेस आहे किंवा छोटे मोठे कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये 45च्या वरही लागून जातात. त्याच्या खालीही असलं तरी ते घेतातच. जे लगेच लो लेवलचे कॉलेजेस आहेत ते त्यांची बोलतो आहे मी. त्याच्यानंतर बघा, एम्प्लॉयमेंट सेक्टर कोणते आहेत. एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, तुम्ही कोणत्या क्षेत्रात जाऊ शकतात. तर याच्यामधून तुम्ही बँकिंग क्षेत्रात जाऊ शकतात, ऑडिटिंग क्षेत्रात जाऊ शकतात, कन्सल्टिंग क्षेत्रात जाऊ शकतात, टेलिकम्युनिकेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग इत्यादी क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकतात. त्यानंतर बघा, आता जॉब टाईप्स कोणकोणते आहे, कोणकोणत्या पद्धतीचे आम्हाला जॉब मिळतील. सगळ्यात पहिले बघा, अकाउंटंट असेल, ऑडिटर असेल, बिझनेस कन्सल्टंट असेल, सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट असेल, कंपनी सेक्रेटरी असेल, चार्टर्ड अकाउंटंट असेल, बिझनेस ॲनालिस्ट असेल, चीफ फायनान्स ऑफिसर, सेल्स ॲनालिस्ट, कॉस्ट एस्टिमेटर, ज्युनियर ॲनालिस्ट, टॅक्स अकाउंटंट, फायनान्शियल ॲनालिसिस्ट, स्टॉक ब्रोकर, फायनान्शियल मॅनेजर, इकॉनॉमिक्स, बिझनेस डेव्हलपमेंट ट्रेनर असेल तिथं, टॅक्स कन्सल्टंट, बँक पी-ओ, कम्युनिटी ट्रेडर, अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह आणि इव्हेंट मॅनेजर. याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या. एक होती सी एस आणि सी ए. सी एस आणि सी एनसाठी अलग एक्झामिनेशन असतात.
ते तुम्हाला क्रॅक करावे लागतात, तरच तुम्ही येऊ शकतात. असं नाही की तुम्ही BCom केलं याचा अर्थ तुम्ही CA झालात, असं नाही. तुम्हाला त्याच्यानंतर एक्झामिनेशन द्यावे लागतात. हे बाकीच्यामध्ये पण काही काही याच्यामध्ये असतात, तुम्हाला त्याच्यानंतर एक्झामिनेशन द्यावे लागतात, त्यावेळेसच तुम्ही त्या पदवी धारण करू शकतात. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की हे जे काही तुम्ही जॉब केव्हा मिळेल तुम्हाला, BCom केलं फक्त तर मिळणार नाही. तुम्हाला त्या स्किल ॲक्वायर करावे लागेल, त्या स्किल शिकावे लागतील, त्यावेळेसच तुम्ही तुम्ही हे जॉब जे आहे ते प्राप्त करू शकतात. म्हणजेच काय, तर BCom कोणासाठी येत, तर BCom त्यांच्यासाठी की ज्यांना या गोष्टींमध्ये आवड आहे, जे अकाउंटंट बनायचं आहे, ज्यांना बिझनेस कन्सल्टंट बनायचं आहे, की व्हॉटएव्हर हे ज्याच्यामध्ये इत्यादींपैकी तुम्हाला जेही बनायचं असेल, ते जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्ही BCom करू शकतात. नंतर बघा, आता आपल्याला येतो की काय काय सिलेबस आहे, काय शिकवले जाणार आहे. तर सर्वात पहिले बघा, फायनान्शियल अकाउंटिंग. जसं तुम्ही आता 12वीला असताना किंवा 11वीला असताना बेसिक अकाउंटिंग बघितलेलं आहे, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी तुम्ही बघितलेलं आहेत. आता तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग असणार आहेत. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल स्टडीज असणार आहेत. पहिल्या वर्षासाठी सांगतो हे हे जे मी सांगतो आहे, हा जो सिलेबस सांगतो तो पहिल्या वर्षाचा. त्याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग असेल, इन्व्हायरमेंट स्टडीज असेल, प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स असतील, इकॉनॉमिक्स ऑफ रेग्युलेशन, डेमोस्टिक अँड फॉरिन एक्सचेंजेस मार्केट असेल, बिझनेस ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट असेल, बिझनेस मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, बिझनेस लॉ, न्यू व्हेंचर प्लॅनिंग, प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, लँग्वेज असतील, इंग्लिश, हिंदी, जे मराठी जे पण असेल ते तुम्ही चूज करू शकतात. आणि इथं बघा, हे जे काही असेल फायनान्शियल अकाउंटिंग, आता याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये स्पेशलायझेशन पण करू शकता. त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन पण असतं. म्हणजे BCom, जसं की BCom अकाउंटन्सी, BCom इन अकाउंटन्सी, म्हणजे असे स्पेशलायझेशनसुद्धा असतात. हे जे सांगतो मी, जे जनरलसाठी सांगतो आहे. स्पेशलायझेशन पण तुम्ही करू शकतात, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही एका सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन करू शकता सेकंड इयरला. आता हे जे काही सब्जेक्ट मी सांगितलेले ते थोडे वेगळे असू शकतात, प्रत्येक कॉलेजमध्ये अनेकही असू शकतात, कारण की BCom हा खूप मोठा कोर्स आहे. त्याच्यामध्ये अनेक सब्जेक्टचा म्हणजे काय होतं, समावेश होतो. काही काही ठिकाणी एंटरप्रेन्योरशिपही सांगितले जाते BComमध्ये. तर अलग अलग गोष्टी आहेत. आता त्याच्यानंतर बघा, सेकंड इयरला काय शिकवलं जातं. इनडायरेक्ट टॅक्स लॉ असेल, कॉर्पोरेट अकाउंट शिकवलं जातं. पहिल्यांदा कोण सांगितलं होतं की फायनान्शियल अकाउंट. आता कॉर्पोरेट अकाउंटिंग असेल, कॉमर्स असतं, इन्व्हेस्टिंग इन स्टॉक मार्केट, इंडियन इकॉनॉमी, इंडस्ट्रियल लॉज, कंपनी लॉ, फायनान्शियल मार्केट अँड इन्स्टिट्यूशन्स, बँकिंग अँड इन्शुरन्स, फायनान्शियल ॲनालिसिस अँड रिपोर्टिंग, इन्कम टॅक्स लॉ, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, या सेकंड इयरमध्ये तुम्हाला शिकवलं जात असतं. त्याच्यानंतर थर्ड इयरमध्ये बघा, त्याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग, ॲडव्हर्टायझिंग, बिझनेस कम्युनिकेशन, कस्टमर अफेअर अँड कस्टमर केअर, पर्सनल सेलिंग अँड सेलमॅनशिप, प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग, म्हणजे मार्केटिंग थोडंसं किती जास्त दिसतं थर्ड इयरमध्ये. त्याच्यामध्ये बघा, इंटरनॅशनल बिझनेस असेल, ऑडिटिंग अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स असेल, फंडामेंटल्स ऑफ फायनान्स मॅनेजमेंट असेल, सायबर क्राईम अँड लॉ, कम्प्युटर ॲप्लिकेशन इन बिझनेस, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. ह्या ज्या गोष्टी असणार तुम्हाला थर्ड इयरमध्ये असणार आहेत. क्लिअर. ह्या गोष्टी थोडंफार डिपेंड अलग अलग कॉलेजनुसार अलग अलग असू शकतं, परंतु मेजरली हे असतातच. अकाउंट तुम्हाला असणारच. तो फायनान्शियल अकाउंट म्हणजे अकाउंट तुम्हाला हे असणारच आहेत. फायनान्स तुम्हाला असणारच आहेत. आता प्रश्न येतो, भाऊ झालं आहे माझं BCom झालं कंप्लीट, मग मला जॉब नाही करायचं. आता मी कोणकोणते कोर्स करू शकतो किंवा मास्टर कशामध्ये करू शकतो, मी पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये करू शकतो. तुम्ही सर्वात पहिले MBA करू शकतात. काय करू शकतात? MBA, ज्याला आपण म्हणतो मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस रिलेटेड शिकवलं जातं. आपण ह्या व्हिडिओनंतर जो काही BBAबद्दल बोलणार आहोत, त्याच्यामध्ये आपण MBAबद्दल थोडं विस्तारमध्ये बोलणारच आहोत, कारण की BBAचाच मोठा भाऊ आपण MBA म्हणू शकतो. कारण की तुम्ही BBAमध्ये तुम्हाला त्याच्यात
काय म्हणतात कमी लेवलच्या, त्याच्यानंतर BBA नंतर तुम्ही MBA करू शकता. नंतर मास्टर ऑफ कॉमर्स म्हणजेच काय तुम्ही MCOMही करू शकतात BCOM केल्याच्या नंतर. नंतर कंपनी सेक्रेटरीसाठी तुम्ही एक्झामिनेशन क्लिअर करून तिकडंही जाऊ शकतात, तिथंही ॲडमिशन घेऊ शकतात आणि तिथ्याही गोष्टी करू शकतात. चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिसिसचा कोर्सही तुम्ही करू शकतात. जो काही कोर्सेस आहेत तो करू शकतात. बिझनेस अकाउंटिंग अँड टॅक्सेशनचा ही कोर्स करू शकतात. सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटिंगचाही कोर्स करू शकतात. USचा एक कोर्स आहे तो म्हणजे US सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट ज्याला आपण म्हणतो, CPA ज्याला आपण म्हणतो. फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट FRMचा कोर्स तुम्ही करू शकतात. असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंटचा तुम्ही कोर्स करू शकतात. बॅचलर ऑफ एड्युकेशन म्हणजे तुम्ही जर टीचर व्हायचं असाल तर तुम्ही BEd करू शकतात. त्यानंतर येतो डिजिटल मार्केटिंग तुम्ही करू शकतात. डिजिटल मार्केटिंग तुम्ही तसंही करू शकता. तुम्ही जर 12वी नंतर असाल तर तुम्ही करू शकता. त्याच्याबद्दल तर बोलावंच लागेल कारण की हा खूप महत्त्वाचा कोर्स आहे. आता प्रश्न येतो की BBA आम्ही का करायला पाहिजे, आम्ही BBA का निवडायला पाहिजे, काय कारण आहे BBA निवडण्याचं. तर BBA निवडण्याचं काही कारण आहे. तुम्ही BBA का याच्यामागं 2-3 गोष्टी असू शकतात. एक तर तुम्हाला अजून डिसाईड नाही की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे. जर असं कन्फ्युजन असेल अजून तुम्ही BCOMकडे जा. पहिली गोष्ट तुम्हाला बिझनेसमध्ये आवड नाही किंवा तुमच्याकडे अजून तुम्हाला क्लिअर झालेलं नाही की तुम्हाला काय करायचं आहे पुढं, त्यावेळेस तुम्ही BCOM करू शकतात. दुसरी गोष्ट BCOMमध्ये जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला आवडतात. तुम्हाला फायनान्स असेल किंवा तुम्हाला अकाउंटन्स असेल तर तुम्ही BCOMकडंच करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला CA किंवा CSसाठी जे काही किंवा इतर काही कॉम्पिटिशनल किंवा ज्या आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो त्या स्पर्धा परीक्षामध्ये जायचं असेल तर तुम्ही BCOM करू शकतात. तर क्लिअर BCOM नंतर जॉब, कारण की BCOMची जे काही प्रॉब्लेम्स आहे किंवा BCOMमध्ये तुम्हाला डायरेक्ट प्लेसमेंट भेटत नाहीत. तर BCOMमध्ये हे काय म्हणतात डिसॲडव्हान्टेज आहे BCOMची की BCOM केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट प्लेसमेंट भेटत नाही. तुम्हाला स्वतः जॉब सापडावे लागते. त्यासाठी तुम्हाला अनेक स्किल डेव्हलप करावे लागतात आणि BCOM काही कॉलेज तर असे आहेत म्हणजे जास्त करून मुलं जे आहेत ते BCOM ओपन युनिव्हर्सिटीतूनच करतात. तर तुम्ही पण करू शकता. जर तुम्ही म्हणजे तुम्हाला जर तुम्ही काही एखादा जॉब पण करत असाल त्यासोबतही तुम्ही BCOM करू शकता ओपन युनिव्हर्सिटीतून. काही तर तुम्ही आज तर ऑनलाईन डिग्रीसुद्धा BCOM म्हणजे काय ऑनलाईनसुद्धा BCOM करू शकतात. घरी बसल्यासुद्धा BCOM करू शकतात. भरपूर असे ॲप्लिकेशन आहेत त्याच्याद्वारे तुम्ही करू शकता. कॉलेजला जाण्याची गरज नाही. मी कोणतं कॉलेज तुम्हाला सजेस्ट करणार नाही कारण की माझ्या दृष्टिकोनातून प्रत्येक कॉलेजच चांगलं आहेत जर तुम्ही तिथं स्किल ॲक्वायर करण्याचा प्रयत्न केला, शिकण्याचा प्रयत्न केला असेल तर. धन्यवाद. पुन्हा भेटूया BBAच्या पूर्ण माहितीसह. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबून ठेवा. भेटूया नंतर.